असं ठेवल्यावर ही ह्याला क्लोज केल्यास होते पण शूटिंग होते का स्क्रीन बंद होते ना मागून कॅमेरा आहे ना स्क्रीन बंद होत नाही नाही ते थोडं कुंकू कालवा व्हायला का पत्ते दिसायला का भायला इंटरेस्ट होतं म्हणून थोडं रामायण महाभारत सांगितलं इंटरेस्टिंग माणसाला सांगावं पण ती जी मी सांगितली ही गोष्टी महाभारताच्या सिरियल मध्ये नाही दाखवली. सांगायचे आता राहिलंच नाही 2.5 वर्षालाच शूटिंग होत आहे पण तुम्ही दिसतात का ते नुसतं मागून कॅमेरा आहे ना पुढून तसं नाही हो पण बरोबर बसले का ते हा, हा, मागे. हा रेकॉर्ड तर बाकी ऐकायचं होते चला कुंकू कालवलं तांब्या घ्या समोर पंचामृत भांड घ्या समोर पवित्राभ्याम गमार्जनम अपवित्र पवित्रो वा सर्वाव संगरो विवाय स्मरेत् पुंडरीकाक्षं स्वायाभ्यंतर शुचिः सर्वं शुचिः पवित्रे स्थो वैष्णव्यो सवितुर्गुणः प्रतपमिच्छिद्रेण पवित्रेण तु तस्य जत्कामः तच्छकेयम् पवित्राभ्याम गमार्जनम स्वस्ति न इन्द्रो वृद्धश्रवाः स्वस्ति नः पूषा विश्ववेदाः स्वस्ति नस्तार्क्ष्यो अरिष्टनेमिः स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु शुभं भवतु मङ्गलं भगवान् विष्णो मङ्गलं गरुडध्वजा मङ्गलं पुण्डरीकाक्षं मङ्गलायतनो हरिः मंगलम भगवान विष्णु मंगलम गरुडध्वजा मंगलम पुंडरीकाक्षं मंगलायतनो हरिः लेडीजना हळदी कुंकू लावून घ्या कपाळी आपापल्या सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते देहि सौभाग्यमारोग्यं देहि मे परमं सुखं रूपं देहि जयं देहि यशो देहि द्विषो जहि तांब्यासमोर घ्यायचा तांब्यामध्ये एक पान ठेवायचं पंचामृतामध्ये एक पान ठेवायचं त्या मध्य माया आणि अनामिका ह्या 2 बोटांना डोळ्याला पाणी स्पर्श करायचं त्या 2 बोटांना करा डोळ्याला तांब्यामध्ये बोट बुडवायचे आणि डोळ्याला पाणी स्पर्श करायचं नेत्र आचम्य प्राणानायम जागा तुम्हाला पूर्ण गेली हा लावून ठेवायचा कडला त्या तांब्याच्या बॅक साईडला उभं करून ठेवा डोळ्याला पाणी स्पर्श करून घेतलं का या 2 बोटांना डोळ्याला पाणी स्पर्श करा नेत्र आचम्य प्राणानायम डाव्या हातानं पान आहे मध्ये तांब्यामध्ये वळीवर पाणी घेऊन प्यायचं वळीवर पाणी घेऊन प्यायचं वळीवर पाणी घेऊन प्यायचं 3 वेळेस पाणी प्यायचं 4थ्या वेळेस जमिनीवर सोडून द्यायचं तसं घ्यायचं नाही डाव्या हातानं उजव्या हातात तसं घ्यायचं नाही पानानं घ्यायचं 3 पान आहे मध्ये आहे का पान डाव्या हातानं पान घ्यायचं डाव्या हातानं घ्यायचं उजव्या हातात असं हा घ्या ओम केशवाय नमः स्वाहा ओम नारायणाय नमः स्वाहा ओम माधवाय नमः स्वाहा ओम गोविंदाय नमः 4थ्या वेळेस हातात घेऊन सोडून द्यायचं हात जोड सोडून द्या वळीवर पाणी 4थ्या वेळेस सोडायचं सोडा जमिनीवर सोडायचं देवावर सोडायचं नाही गोविंदाय नमो नमः हात जोडायचं विष्णवे नमः मधुसूदनाय नमः त्रिविक्रमाय नमः वामनाय नमः श्रीधराय नमः ऋषिकेशाय नमः पद्मनाभाय नमः दामोदराय नमः शंकरशनाय नमः वासुदेवाय नमः प्रद्युम्नाय नमः अनिरुद्धाय नमः पुरुषोत्तमाय नमः ध्वजाय नमः नरसिंहाय नमः अच्युताय नमः जनार्दनाय नमः उपेन्द्राय नमः हरिये नमः श्री कृष्ण परमात्मने नमः परमस्य परब्रह्म श्री परमात्मा देवता दैवी गायत्री छन्दः प्राणायामे विनियोगः ओम भू ओम भः ओम स्वाहा ओम जनः ओम तपः ओम सत्यम आपो ज्योतिरसोमृतं ब्रह्म भूर्भुवस्वर ओम हातामध्ये अक्षरा घ्यायच्या 2 दाणे अक्षर गणेशजीची सुपारी कळसापाशी मांडली तिथं 2 दाणे अक्षर व्हायच्या 2 दाणे अक्षर गणेशजीच्या सुपारी अशी घ्यायची अक्षर अशी घ्यायची 2 दाणे अक्षर तिथं व्हायची 2 दाणे अक्षर तिथं व्हायची 2 दाणे अक्षर
गणपती बाप्पापाशी 2 दाणे अक्षता वाहा, 2 दाणे अक्षत कळसावर वाहा, 2 दाणे अक्षत इथून बसून विश्वेश्वराच्या मूर्तीवर वाहा. टाका अशी 2 दाणे अक्षत अन्नपूर्णा मूर्तीवर टाका. अन्नपूर्णा माता देवताभ्यो नमः. हात जोडून परत 12 ज्योतिर्लिंगाची आठवण करा. ओम लक्ष्मी नारायणाभ्या नमः, उमा महेश्वराभ्या नमः, वाणी हिरण्यगर्भाभ्या नमः, शची पुरंदराभ्या नमः. आई वडिलाची आठवण करा. माता पितरचरण कमलेभ्यो नमः. कुलदेवतीची आठवण करा. कुलदेवताभ्यो नमः, इष्टदेवताभ्यो नमः. आपण कोणते गुरु मानत असलो गुरुची आठवण करा. गुरुभ्यो नमः. लातूरच्या ग्रामदेव सिद्धेश्वराची आठवण करा. ग्रामदेवताभ्यो नमः. विश्वेश्वराची आठवण करा. स्थानदेवताभ्यो नमः. आपण ज्या घरामध्ये राहतो त्या घराची आठवण करा. वास्तुदेवताभ्यो नमः. सगळे देवांची आठवण करा. सर्वेभ्यो देवेभ्यो नमो नमः. सर्वेभ्यो ब्राह्मणेभ्यो नमो नमः. एतत् कर्म प्रधान देवताभ्यो नमः. पुण्यं पुण्याहं दीर्घमास्तु भवन्तु ब्रुवन्तु. पुण्यं पुण्याहं दीर्घ आयुष्यमस्तु. आद्य संकल्पः विष्णुर्विष्णुर्विष्णुः. डाव्या हातानं उजव्या हातात परत पाणी घ्यायचं. या 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 अंजुलीत घ्यायचं आहे. पाणी घ्या. डाव्या हातात उजव्या हातात घ्या. 2 दाणे अक्षर घ्या. त्याच्यामध्ये 1 फुल हळदी कुंकू गुलाला गुंफून घ्या. संकल्प घ्यायचा. आता सुरुवातीला पूजा करणार आहेत असं हळदी कुंकू गुरुवाती सुपारी एखादी श्वास ठेवा. अक्षरा ठेवा. अक्षरा ठेवा. त्याच्या हाताला हात लावा. आई वडिलांनी मुलाच्या तुम्ही हाताला हात बघायचे इकडे लावा. बहिणी तुम्ही त्यांच्या हाताला हात लावा. शुभाभ्याम शुभे शोभने मुहूर्ताद्य ब्रह्मणो द्वितीय परार्धे क्षीषे पाराकल्पे. ठेवा. शुभाभ्याम शुभे शोभने मुहूर्ताद्य ब्रह्मणो द्वितीय परार्धे क्षीषे पाराकल्पे वैवस्वत्मन्वन्तरे कलियुगे प्रथमचरणे भरतवर्षे भारतखण्डे जम्बूद्वीपे दंडकारण्ये देशे गोदावर्याः दक्षिणेतरे शल्यवांशिके बौद्धोत्तरे रामक्षेत्रे अस्मिन् वर्तमाने व्यवहारिके चान्द्रमाने पराभवनां संवत्सरे उत्तरायणे ग्रीष्म ऋतुः अधिक ज्येष्ठ मासे कृष्णपक्षे आद्य प्रतिपदा शुभतिथौ सोमवार शुभवासराः वासरस्तु. ज्येष्ठा शुभ नक्षत्रे साध्य शुभ योगे कौलव शुभकरणे वृश्चिक राशे स्थिते चंद्रे वृषभ राशे स्थिते सूर्ये मिथुन राशे स्थिते देवगुरु बृहस्पति शेषेषु ग्रहेषु यथा इत्थं राशिस्थानासु सत्सु एवं ग्रह गुण विशेषण विशिष्टायां शुभ पुण्यतिथौ यजमानस्य गोत्रोच्चारः. आपल्या गोत्राचा उच्चार करा. जी गोत्र आपलं आहे तुमचं वीर किंवा नंदी असेल कोणतं त्या गोत्राचा उच्चार करा. तुमचं गोत्र कोणतं आहे? राष्ट्रकुल कश्यप गोत्रोत्पन्नोहम. कश्यप गोत्र कश्यप गोत्रोत्पन्नोहम. तुमचं गोत्र कोणतं आहे? नंदी कमी आहे. तस्य सह यजमानस्य गोत्रोच्चारः नंदी गोत्रोत्पन्नोहम. तस्य यजमानस्य नाम्न्यः स्वतःचं नाव घ्यायचं. तस्य यजमानस्य पत्नी नाम्न्यः लग्न झालं असलं तर पत्नीच्या नावाचा उच्चार करायचा. तस्य यजमानस्य मातुः पितुः आई वडिलाच्या नावाचा उच्चार करा भैया. तस्य तुम्ही सुद्धा आई वडिलाच्या नावाचा उच्चार करा. तस्य यजमानस्य मातुः पितुः. तस्य यजमानस्य भ्रातुः. घरामध्ये जे बहीण असली भाऊ असले त्या भावाच्या आपल्या परिवारात जेवढे व्यक्ती राहतात तेवढ्या व्यक्तींच्या नावाचा उच्चार करा. तस्य यजमानस्य सहकुटुंबस्य सहपरिवारस्य आचरी तस्य. घेतलो सगळ्यांचा म्हणायचं मम म्हणा. आत्मनः स्मृती स्मरती पुराणोक्त पुण्यफल प्राप्त्यर्थम अस्माकं सह कुटुंबानां सह परिवाराणां क्षेम स्थैर्य धैर्य आयुः आरोग्य ऐश्वर्य सकल कामना सिद्ध्यर्थम धर्म अर्थ काम मोक्ष चतुर्विध पुरुषार्थ सिद्ध्यर्थम तथा च मम सह कुटुंबस्य जन्मराशे नामराशे अनिष्ट महादशा अंतर्दशा प्रत्यंतर्दशा योगिनी दशा गत्वेन नानाविध ग्रहपीडा ग्रहदोष निरसनार्थम शीघ्र शुभ फल प्राप्त्यर्थम मम विद्यादि व्यापारे उद्योगे व्यवहारे धन्यादि सुयश
प्राप्त्यर्थम अप्राप्त लक्ष्मी प्राप्त्यर्थम प्राप्त लक्ष्मी चिरकाल संरक्षणार्थम तस्य कुलदैवत इष्टदैवत ग्रामदैवत काशी विश्वेश्वर देवता अखंड आशीर्वाद प्रसाद शीघ्र फल प्राप्त्यर्थम मनोइच्छित कामना सिद्ध्यर्थम तथा च आद्ये दिन लातूर ग्रामे विश्वेश्वर मंदिरस्य मम हस्ते ब्राह्मण द्वारा विश्वेश्वर देवता पूजन अभिषेक महम अहम करिष्ये. जमिनीवर सोडून द्या खाली. तत्रादो निवृत्ता सिद्ध्यर्थम गणपती स्मरण. परत पळीवर पाणी घेऊन त्या अक्षरावर सोडून द्यायचं. तत्रादो निवृत्ता सिद्ध्यर्थम गणपती स्मरण पूजनंच करिष्ये. हरि ओम गणानन्दा गणपतिं हवामहे प्रियानन्दा प्रियपतिं हवामहे निधीनन्दा निधिपतिं हवामहे वसो मम आहमजानि गर्भधमात्मजासि गर्भधम. परत हातामध्ये अक्षता घेऊन गणपती उपवाची आठवण करा. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा विघ्नहर्ता श्री सिद्धिविनायक देवताभ्यो नमः. गणपती उपवाच्या सुपारीवर वाहून अक्षता होऊन नमस्कार करा. श्रीमन महागणाधिपतये नमः. प्रार्थना पूर्वक नमस्कार करोमि. आपण गणपती बाप्पाला आवाहन केलं, अक्षता वाहून नमस्कार केला, मंत्र म्हणून. कोणतीही देव आहे ती मंत्र आधी नाही. देवता जी आहे ती आपण मंत्र आधी नाही. ज्यावेळेस तुम्ही एखाद्या मंत्राचा लाखो हजार जप केला, मंत्र मध्ये पॉझिटिव्ह एनर्जी असल्याने माणूस पॉझिटिव्ह. बिना मंत्राची पूजा होऊ शकत नाही का? होती. नामस्मरण मनात कमीत कमी त्या देवाचं नाव तर उच्चारलं पाहिजे. मंत्र हा देवाला बोलण्याचं स्रोत आहे. म्हणून हे तुम्हाला सांगितलं सगळं वापरलेला तरी मंत्र आधी तुम्ही अस्त्र शस्त्र सुद्धा त्या विद्येप्रमाणे गुप्त ठेवली. ब्रह्मास्त्र काढायचा लगे मंत्र म्हणजे प्रगट व्हायचं. आपल्या बाण त्या रथामध्ये घेऊन येणार फक्त मंत्र म्हणजे ते संधान करायचं म्हणजे प्रगट व्हायचं. मग मंत्र म्हणायचं कार्य आमचं आहे. मनोभावे देवाची आठवण करायची तुमचं कार्य. तुमच्या आमच्या ह्या सहकार्याने ती पूजा देवाकडे पोचली. म्हणून सुरुवातीला आपण शुभ कार्य तिलक केले, पूजा मांडली. तिलक झाल्यानंतर जगाचे पालन करता लक्ष्मीनारायण, त्या लक्ष्मीनारायणाची आठवण करून 24 अक्षराचं नाम सुरू करून आचम्य प्राणायाम. मग हातामध्ये अक्षता घेऊन जेवढी तर पूजा म्हणते त्या पूजेवर अक्षता भरून देवावर अक्षता भरून आव्हान केलं. कुलदेवतेची, इष्टदेवतेची, ग्रामदेवतेची, विश्वेश्वर सगळ्या देवाची आठवण करून मग सत्य. मग आजची तिथी वार नक्षत्र योग करत कोणत्या राशीची चंद्र आहे, कोणत्या राशीची सूर्य आहे, कोणत्या. मग गोत्र उच्चार, मग नावाचा उच्चार, मग सर. देवतांना कसं कळावं तुम्ही आज करता. आपल्यासारख्या लातूर जिल्ह्यासारखी जिल्हे भरपूर गावं आहेत, महादेवाचे मंदिर आहे. तुमची पूजा तिथपर्यंत पोहोचावी कशी? ही संकल्पद्वारे की बाबा ह्या गोत्रातला ही व्यक्ती पूजा करत आहे. म्हणून आजच्या तिथी, मग आजची तिथी कोणत्या दिवशी करू नये हे कळालं. मग आजची तिथी वार नक्षत्र. जसं आपलं पंचतत्वाचं शिबिर आहे तसं रोज पंचतत्वाशिला दिवस चालू. सुरुवातीला तिथी, आजची तिथी तुमची काल पौर्णिमा झाली, आज प्रतिमा. तिथी वार नक्षत्र योग आणि कर. तिथी वार घेतला जातो, नक्षत्र आजचं तुमचं योग आणि कर. या पाचीमध्ये हे काय अनिष्ट असली तरी पत्रिकेत म्हणजे तुमच्या शांती. आज ज्येष्ठ नक्षत्र, आज जन्मलेल्या लेकरांना वडिलांना न तोंड करायची अशी अनिष्ट शांती झाली. आता या भूतलावर आजच्या दिवशी तुम्ही जन्मणार आहे तसं सांगितलं जातं. मग तिथी वार नक्षत्र घेऊन म्हणजे आयडेंटिटी प्रूफ देवाला तुम्ही आत्ता सादर करा. तुमचं कार्य असेल तर अंगठा लावा, आधार कार्ड द्या, पॅन कार्ड द्या, तुमचं आयडेंटिटी प्रूफ देतात. तसं देवाला सुद्धा आपण काय केलं की आज संकल्पाद्वारे आणि बाबा मी करतो तर कृपादृष्टी तुमची राहू द्या आणि आम्हाला शुभ असेल. त्या हेतून आपण सुरुवात. तर आता मनामध्ये हो रंग गणपतये नमः अशी प्रार्थना करत ती गणपती बाप्पाची सुपारी स्वरूप आपण गणपतीची मूर्ती मांडली. त्या सुपारीची पूजा करायची. तर त्या पानानं त्या सुपारीला 2-3 पानानं पाणी वाहा. मनामध्ये हो रंग गणपतये नमः अशी प्रार्थना करत चल. श्रीमन महागणाधिपतये नमः ध्यायामी पानानं व्हायचं असं. श्रीमन महागणाधिपतये नमः ध्यायामी समर्पयामी आवाहनार्थं
आभानार्थी आश्रम समर्पयामी. थेंब भरवायचं सुपारीवर. आभानार्थी आश्रम समर्पयामी. पाद्यार्घ्यम समर्पयामी. थोडं पंचामृत व्हायचं. पंचामृतामध्ये हे पान ठेवा. पयाद पंचामृत स्नानीयम समर्पयामी. पयस्नानं दधिस्नानं मधुस्नानं शर्करा खाद्ययुक्त स्नानीयांतरेण पंचामृत स्नानीयम समर्पयामी. पयोपदी कुपयोन्तरिक्षेमा पयोदाह पयस्वती. एवढं घातल्यावर भैया तांब्यावर पाणी घालून पाठवं लागतं. असं पाणी पंचामृत प्रोक्षण देवताची आठवण करून प्रोक्षण करायचं म्हणजे शिपडायचं. श्रीमन महागणाधिपतये नमः. आवाहनाते पुन्हा पाणी प्रोक्षण करायचं. पुन्हा पाणी शिपडायचं. पंचामृताते पुनर्जल शुद्ध रचनानीयम समर्पयामी. पाणी पंचामृत पाणी वाहिल्यानंतर 2 दाणे अक्षता व्हायच्या. यज्ञोपवितार्थे प्रतिष्ठापनार्थे अक्षतां समर्पयामी. श्रीमन महागणाधिपतये नमः. अक्षत वाहिल्यावर एक कालवलेल्या गंधाची टिकी लावायची. चंदनं समर्पयामी. श्रीमन महागणाधिपतये नमः. गंधद्वारां दरादर्शां नित्यपुष्टां करेश्री. ईश्वरी ह्या बोटानं ती मेल्यावर वापरते. ह्या बोटानं अनामिका शांती घातल्यावर गणपतीला लावायची. गणपतीची पूजा चालू आहे. गणपती बाप्पाला सुपारी स्वरूप मांडले आपण तिथं. श्रीमन महागणाधिपतये नमः. चंदनं समर्पयामी. तुम्ही गणपती बाप्पाच्या आठवण हळदी कुंकू वाहा. सौभाग्यद्रव्यं समर्पयामी. नानाभूषितं समर्पयामी. आवाहनार्थी आसनं समर्पयामी. दोघांचा तिघांचा हात लावून एक फूल हळदी कुंकू गुलालात बुडवून गणपती बाप्पाच्या आठवण करून फूल वाहा. पूजार्थे पुष्पं समर्पयामी. माल्यादीनि सुगंधीनि मालत्यानि वै प्रभो मया तानि पूजार्थं. एक एक फूल व्हायचं फक्त हळदी कुंकात बुडवून. पूजार्थे पुष्पं समर्पयामी. आवाहनार्थे आसनं समर्पयामी. ध्यायामी ध्यानं समर्पयामी. विघ्नहर्ता श्री सिद्धिविनायक देवता नमः. बाजूला उद्बत्ती असली उद्बत्ती लावून घ्या. धूपं दर्शयामी. धूप लावलेला असला धूप ओवाळा. पुष्पं समर्पयामी. धूप द्या. पुष्पं समर्पयामी. धूपं दर्शयामी. 2 लावा उद्बत्त्या. 2 नंतर आरतीच्या वेळेस लावा. 2 लावून ठेवा. केळीच्या देठाने पुष्पं समर्पयामी. धूपं समर्पयामी. धूरसि धोर्पं धोर्पतितं धोर्पजम्बयं धोर्पा महादेवानामसि पनितमग्गुं सस्मितमं बभृतमं जुष्टतमं देवभूतमं. पुष्पं समर्पयामी. धूपं दर्शयामी. धूरसि धोर्पं धोर्पतितं धोर्पजम्बयं धोर्पिणीच्या बाजूला धुळामध्ये लावून ठेवा. एका किडीमध्ये पुष्पं समर्पयामी. धूपं समर्पयामी. दीपं दर्शयामी. गणपती बाप्पाच्या समोर तुम्ही 5 विडे मांडलेले आहेत. 5 विड्यावर 5 वस्तू ठेवल्यात. खारी खोबरं बदाम हळदी खोबरं सुपारी. त्याच्यापैकी एका विड्याला गणपती बाप्पाची आठवण करून पाणी फिरवा. नैवेद्यं निवेदयामी. ओम प्राणाय नमः. पानाय नमः. व्यानाय नमः. उदानाय नमः. असं ओवाळायचं पाणी. ताटाला आपण देवाची आठवण करून कसं ओवाळतो तसं विड्याला ओवाळायचं. विडा तांबूल नैवेद्यं समर्पयामी. भोगी फलतांबरं समर्पयामी. दाखवलेला विडा पूजा करताना ओळखू यावा म्हणून त्या विड्याला नैवेद्य दाखवल्यावर पटमन त्याच्यावर एक फूल ठेवायचं. भोगी फलतांबरं समर्पयामी. मंगल महानिरांजन दीपम समर्पयामी. पुन्हा एकदा हात जोडून गणपती बाप्पाची प्रार्थना करायची. प्रार्थना पूर्वक नमस्कारं करोमि. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. नेत्रे दोन हिरे प्रकाश पसरे अत्यंतते साजिरे. माता शेंदूर पाझरे वरिवरे दुर्बांकुरांची तुरे. माझे चित्त विरे मनोन स्वपुरे देखो निचिंता हरे. गोसावी सुत वासुदेव कविरे या मोर याना स्मरे. आणि या पूजा श्री विघ्नहर्ता श्री सिद्धिविनायक देवता प्रियता नमः. मंगलमूर्ती मोरया. गजानन महाराज की जय. गणपती
गणपती बाप्पाला मनोभावे नमस्कार केल्यानंतर दुसऱ्यांदा दोन्ही हात भूमीला स्पर्श करा. भूमी माताची आठवण करा. धरणी गर्भसंभूतं विद्युत कांती समप्रभम वारं शक्ती हस्तांच्या मंगलम प्रणमाम्यहम. आदिदेवता स्कंदमाता प्रतिदेवता पृथ्वी अनंतकुर्माय नमः. प्रार्थना पूर्वक नमस्कार करोमी. नमस्कार केल्यानंतर तसेच दोन हात कळस पूजेला स्पर्श करा. नाना प्रकारच्या तीर्थक्षेत्राची गंगा माताची आठवण करा. गंगे चमने चैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधु कावेरी जलेस्मिन् सन्निधं कुरु. वसोः पवित्रमसि शतधारं वसोः पवित्रमसि सहस्रधारं. कलशस्य वरुणाय नमः. नमस्कार करोमी. नमस्कार केल्यावर कळसावरलं नारळ अलगद खाली काढून घ्यायचं. अपानपती वरुणाय नमः बाजूला काढून ठेवा नारळ. मनामध्ये ओम गंगा माताय नमः अशी प्रार्थना करून पानानं थेंबर पाणी आतमध्ये टाका. कलशस्य वरुणाय नमः. ध्यायामी ध्यानं समर्पयामी. आभानार्थी आश्रम समर्पयामी. चमचाभर पंचामृत आतमध्ये टाका. पयादि पंचामृत स्नानीयम समर्पयामी. पय स्नानं दधी स्नानं टाका. चमचा भरून टाकलं चालते. पयादि पंचामृत स्नानीयम समर्पयामी. पुन्हा 5 वेळेस पाणी आतमध्ये गंगा माताची आठवण करून टाका. ओम गंगायै नमः. ओम भागीरथ्यै नमः. ओम नर्मदायै नमः. ओम कावेर्यै नमः. ओम सिंधुयै नमः. ओम चंद्रभागाय नमः. ओम गंगा गोदावरीयै नमः. गंगा माताची आठवण करून 5 पळ्या पाणी टाकल्यानंतर हळदी कुंकू अक्षत फूल बाजूला लेडीज बसलेले आहेत त्यांनी हळदी कुंकू अक्षत फूल आतमध्ये कळसामध्ये टाकायचं. पुरुषांनी तांब्याला गंधाची पाष्टिके लावायचे. चंदनम समर्पयामी. तुम्ही गंध लावायचं ताटाला बाहेरून त्याने हळदी कुंकू अक्षत फूल टाकते. गंगा माता वरुण राज देवता नमः. मानस्तोके सनये मान आयुके मान गोखुमान अश्वे पुरीरिकः मानस धीरान् दर्भामिनो बधिरः स्कन्दः प्रजसपाससि महिषी. कलशाला पाष्टिके लावा. कलशस्य वरुण देवताभ्यो नमः. चंदनं समर्पयामी. आभानार्थी आश्रम समर्पयामी. ध्यायामी. तुमच्या तनवैनी हळदीची टिके लावा त्या गंधावर. चंदनं समर्पयामी. हळद बुडून लावा म्हणजे डायरेक्ट लावा हळद. हां. कलशस्य वरुणाय नमः. सौभाग्यद्रव्यं समर्पयामी. नानाभूषितं समर्पयामी. गंगा माता वरुण राज देवताभ्यो नमः. आभानार्थी आसनं समर्पयामी. तुमचं पांढरं गंधही लावायचं आणि हळद कुंकू लावायचं. सौभाग्यद्रव्यं समर्पयामी. फुल आतमध्ये टाकलं काय खडी साखरेचा खडा टाका आतमध्ये. शर्करा खाद्य नैवेद्यं निवेद्य टाका थोडी साखरमध्ये. शर्करा खाद्य नैवेद्यं निवेदयामी. शर्करा खंड खाद्यानी ती साखर टाका वयामध्ये. शर्करा खाद्य नैवेद्यं निवेदयामी. 2 दाणे अक्षता टाका मध्ये. यज्ञोपवीतार्थे प्रतिष्ठापनार्थे अक्षरां समर्पयामी. असं टाकायचं सोडायचं. गंगा माता देवताभ्यो नमः. फूल एक हळदी कुंकात बुडवून टाका. आभानार्थे आसरांगतवेन सकल पूजार्थे गंधाक्षत पुष्पये संपूज्य. शर्करा खाद्य नैवेद्यांगत्वेन अक्षदां समर्पयामी. आभानार्थी आश्रम समर्पयामी. दुसऱ्या विड्याला आणि तिसऱ्या विड्याला एका विड्याला गंगा माताची एका विड्याला भूमी माताची आठवण करून दुसऱ्या तिसऱ्या विड्याला पाणी ओवाळा. नैवेद्यं निवेदयामी. तांबूल विडा नैवेद्यं समर्पयामी. प्राणाय नमः. अपानाय नमः. व्यानाय नमः. उदानाय नमः. समानाय नमः. परब्रह्मणे नमः. पाणी ओळून जमिनीवर सोडून द्यायचं. विडा तांबूल नैवेद्यं फुगी फलतांबूलं समर्पयामी. परत 2 विड्यावर 2 फुलं ठेवा. आभानार्थी आसनं समर्पयामी. सकल पूजार्थे गंध अक्षद पुष्पये संपूज्य. 2 विड्यावर 2 फुलं ठेवल्या. परत कळसाला असा हात लावायचा. गंगा माताची आठवण करायची. कळसाला हात लावा. असं सगळ्यांनी हात लावा. कलशस्य मुखे विष्णू कंठे रुद्र समाशितः. मूले तत्र सिजोग्रामा मध्ये मात्र गणास्मृतः. कुक्षौतो सागरा सर्वे सप्तदीपा वसुंधरा. ऋग्वेदो यजुर्वेद सामवेदो अथर्वणः. अग्रश्च सहिता सर्वे कलशस्य समाशितः. अत्रि गायत्री सावित्री शांती पुष्टी करी स्मृता. आणि या पूजा श्री गंगा माता वरुण राज देवता प्रियता नमः. आता नारळ हातामध्ये घ्यायचं. पहिल्यांदा आपल्या कुलदेवतेची आठवण करायची. हातामध्ये असं नारळ 2 हातामध्ये घ्यायचं नारळ. त्यांनी कसं घेतले असं नारळ शिर्डी तुमच्याकडे करा. पहिल्यांदा आपल्या कुलदेवतेची आठवण करायची. दुसऱ्यांदा तुम्ही धाराशिव मध्ये राहतो धाराशिवच्या ग्रामदेवतेची आठवण करायची. तुम्ही आपल्या सिद्धेश्वराची आठवण करायची. तिसऱ्यांदा मूर्ती समोर विश्वेश्वराच्या बसलो आहे ह्या विश्वेश्वर देवतांची आठवण करायची. ह्या तिन्ही देवाची कृपा दृष्टी आपल्यावर आपल्या परिवारावर ही कामना करत ती नारळ आपल्या कपाळी लावायचं. कुलदेवता इष्टदेवता ग्रामदेवता भ्यो नमः. आपल्या भावाच्या कपाळी पत्नीच्या कपाळी आपल्या आईच्या वडिलाच्या कपाळी लावायचं. कुलदेवता भ्यो नमः. इष्टदेवता भ्यो नमः. ग्रामदेवता सगळ्यांचा हात लावून कळसावर तसं ठेवून द्यायचं. कुलदेवता इष्टदेवता ग्रामदेवता भ्यो नमः. आभानार्थी आसनं कळसावर ठेवायचं. पहिलं
कुलदेवता इष्टदेवता ग्रामदेवताभ्यो नमः आभानाते आसनं समर्पयामी. आपल्या कुलदेवतेची आठवण करून त्या नारळाला वरल्या नारळाला पानाला पाणी प्रोक्षण करायचं, शिंपडायचं. बाजूचं नारळ जे दुसरं ठेवलंय तिथं विश्वेश्वराची आठवण करून त्या नारळाला पानाला पाणी प्रोक्षण करायचं. कुलदेवता इष्टदेवता इथं ठेवलं. कुलदेवता इष्टदेवता ग्रामदेवता थेंब पाणी प्रोक्षण करायचं. थोडं थेंब पंचामृत पानानं प्रोक्षण करायचं. पयात पंचामृत स्नानीयम समर्पयामी. पय ओपदी गुपयो दिव्यंतरिक्षे मापयोधाः पयस्वती पृथिव्या संधुमैझम्. पुन्हा पाणी प्रोक्षण करायचं. पंचामृताते पुनर्जलसिद्ध स्नानीयम समर्पयामी. कुलदेव कळसावरल्या नारळाला पाणी शिंपडत असताना कुलदेवतेची आठवण. बाजूच्या नारळाला पाणी शिंपडत असताना आपल्या विश्वेश्वराची आठवण. कुलदेवता इष्टदेवता ग्रामदेवताभ्यो नमः. कुलदेवाची आठवण करून आपल्या वरल्या कळसावरल्या नारळाला गंध लावा. वैनितेकडून तुम्ही कुलदेवतेची आठवण करून हळदी कुंकू वाहा. बाजूच्या नारळाला गंध लावा. विश्वेश्वराची आठवण करून कुलदेवता इष्टदेवता ग्रामदेवताभ्यो नमः. तुम्ही तुमच्या देवीची आठवण करून वरील कळसावरल्या नारळाला हळदी कुंकू अक्षत फूल वाहा. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. जयंती मंगला काली भद्रकाली कपालिनी दुर्गा क्षमा शिवा धात्री स्वाहा स्वधा नमोस्तुते. या देवी सर्वभूतेषु शक्ती रूपेण संस्थिता. नमस्तस्यै 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 नमो नमः. तुमचं कुलदैवत कोणतं आहे? शिवमल्हारी मातंग खंडोबाची आठवण करून तुम्ही हळद वावरी. अविरम समर्पयामी. अविर पुष्पम समर्पयामी. शिवमल्हारी मार्तंड देवताभ्यो नमः. आबानाचे आसनांगतवेन बाजूच्या नारळाला गंध लावून अक्षता व्हायची. विश्वेश्वराची आठवण करून कुलदेवता इष्टदेवता ग्रामदेवता काशी विश्वेश्वर देवताभ्यो नमः. त्र्यंबकं जजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनान् मृत्योर्मुचीयमामृतात्. कुलदेवीची आठवण करून वरल्या नारळाला फुलवा. विश्वेश्वराची आठवण करून बाजूच्या नारळाला फुलवा. कुलदेवता इष्टदेवता ग्रामदेवताभ्यो नमः. आभानार्थी आश्रम समर्पय. तसं टाकायचं नसते. व्हायचं म्हणजे ते व्हायचं. बसलं पाहिजे. हा व्हायचं फक्त अक्षता आहे कशावरून सोडायचं. बाकीचं ठेवायचं. कुलदेवता इष्टदेवता राहिलेले जे 2 विडे आहेत 5 पैकी 3 विड्याचा आपण नैवेद्य दाखवला. 2 विड्याला एका विड्याला आपल्या कुलदेवीची आठवण करून पाणी फिरवायचं साखर ठेवून. दुसऱ्या विड्याला महादेवाची विश्वेश्वराची आठवण करून पाणी फिरवायचं. नैवेद्यम निवेदयामी. पंचखाद्य नैवेद्यम समर्पयामी. विडा तांबूल नैवेद्यम समर्पयामी. फुगी फलफलम समर्पयामी. मंगल महानीरांजन दीपम समर्पयामी. ह्याच्यामध्ये खडी साखर आणताना बारीक आणायची चौथी कल्पी म्हणजे ठेवायला सोपं पडतं. तुकडे करायचे बारीक ही कसं एकदम मोठं दिले ते तोडतच. कुलदेवता इष्टदेवता ग्रामदेवताभ्यो नमः. या अशी म्हणजे 2 बाजूला केळी फळ ठेवलेला भैया. गणपती बाप्पाची आपल्या महादेवाची कुलदेवतेची आठवण करून केळी फळाला गंध लावा. फळाला गंध लावून पाणी फिरवा. ह्या 3 देवाची आठवण करून गणपती बाप्पाची आपल्या कुलदेवाची खंडोबाची आणि विश्वेश्वराची आठवण करून फळाभोवती पाणी फिरवायचं. ऋतुकाल नाना फलितम समर्पयामी. आम्रफल नैवेद्यम समर्पयामी. रंबा फल नैवेद्यम समर्पयामी. काश्मीर फल नैवेद्यम समर्पयामी. वीणा तांबूल नैवेद्यम समर्पयामी. नैवेद्य दाखवल्यावर त्या फळावरती एक फूल ठेवायचं. फुगी फलतांबूलम समर्पयामी. मंगल महानीरांजन दीपम समर्पयामी. नमस्कारं करोमी. परत हातामध्ये अक्षता घेऊन गणपती बाप्पाच्या सुपारीवर कळस पूजेवरती अक्षता टाकून नमस्कार करायचं. आणि या पूजा श्री विघ्नहर्ता श्री सिद्धिविनायक देवता, भूमी माता देवता, गंगा माता देवता, कुलदेवता, इष्टदेवता, ग्रामदेवता प्रियता नमः. पार्वती पतये शिव हर 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 महादेव. शिवा मल्हारीचा बोल भवानी माता की जय. आई राजा देव दे. सदानंदीचा देव दे. आणि कृत फळीवर पाणी जमिनीवर सोडा. आणि कृत पूजनेन श्री विघ्नहर्ता श्री सिद्धिविनायक देवता प्रियता नमः. ज्योतिबाच्या नावानं म्हणायला किती वेळ लागतो? होय सगळे देवाचे नाव घेतलं तर काय करायचं? त्याला गुडघे टेकून मारुती सारखं बसा 2 मिनिट. हा बसा भैया. गुडघ्यावर बसायचं. बसा. वज्रासन. वज्रासन केलं सगळं असं. उगाच गुडघ्यावर डोका असं. हो येते का असं तुम्हाला? जमते का? 2 मिनिटाच का असं बसा. हनुमानजी तसेच बसत. हनुमानजी का
असं कमळासारखा हात करायचा, असा नाही, असा अक्षता द्या होईल त्यांच्या ही कळस पूजा पूर्ण उचलून जाते. कळस असं आहे आणि ही कळस पूजा पूर्ण उचलून म्हणूनच प्रॅक्टिस कोणी शिकवत नाही. कच्चं धरायचं, पडलं न पाहिजे. आता मनात काय तुमच्या मनोकल्पना देवाला मागायचं, माणसाला मागून मिळत नाही, भगवंताला मागून मिळते. तर मनातली मनोकल्पना त्याच्या कृपा दृष्टीने आपली ती कामना करत ती कळस 3 वेळेस कपडे लावायचं. यजमानस्य ग्रहे सर्व कार्यान्गतवेन विद्यादि उत्तम यश प्राप्तिंगतवेन व्यापारे उद्योगे व्यवहारे धन्यादिषु यश प्राप्तिंगतवेन तेनाहं प्रमाणेन पुण्यं पुण्याहं दीर्घमारस्तु भवन्तु ब्रुवन्तु ओम तेनाहं प्रमाणेन पुण्यं पुण्याहं दीर्घमारस्तु. तसंच तुमच्या हातात 3 वेळेस भैयाच्या कपाळी लावा. ओम तेनाहं प्रमाणेन पुण्यं पुण्याहं दीर्घमारस्तु भवन्तु ब्रुवन्तु. पप्पाच्या कपाळी 3 वेळेस, आईच्या कपाळी 3 वेळेस, पत्नीच्या कपाळी 3 वेळेस लावा. ओम तेनाहं प्रमाणेन पुण्यं पुण्याहं दीर्घमारस्तु भवन्तु ब्रुवन्तु. ओम तेनाहं प्रमाणेन पुण्यं पुण्याहं दीर्घमारस्तु भवन्तु ब्रुवन्तु. इच्छित मनोकामना परिपूर्तनास्तु, सुख शांतिरस्तु, व्यापारे उद्योगे व्यवहारे धंद्यादिषु यश प्राप्तिरस्तु, शांतिरस्तु, पुष्टिरस्तु, तुष्टिरस्तु, गत पापं रोगं कल्याणमस्तु. वैदिक शब्द सांगा काढून ठेवा. भया हातात राहिलेल्या 1-2 अक्षर आहेत ती उजव्या हातात घ्या. कळसावरती भा आणि सरळ बसा. बसा आता सरळ मांडीवर. पळीवर पाणी जमिनीवर सोडा. पाना 2 दाणे अक्षता टाका. ब्राह्मणास यजमान हस्ते शिवातु संतु शिवा पहा. गंधान पांतो पुष्पानी पांतो 2 दाणे भूमीवर अक्षता टाका. गंधान पांतो असतो, पुष्पानी पांतो असतो, तांबुलानी पांतो असतो. भयन योगेन हात जोडून देवाकडे पाहत म्हणायचं वाच्यताम भद्रंकरणे विहेशनो यामध्ये वा भद्रं पश्येमाच व्रजजत्राः स्थिरैरंगाय स्तुष्टो वाग्नोसस्तानो निर्वाशे माहि देवाहितांजदायुः इति आशीर्वादः. जशी मनोकल्पना कळस घेऊन हातामध्ये केली तसं देवाकडे पाहत हात जोडून आशीर्वाद मागायचा. म्हणा मम जप व्रत तप नियम स्वाध्याय क्रतु दया दम दान विशिष्टानां सर्वेषां ब्राह्मणानां मनः समाधियतां समाहित मनसस्मः प्रसीदन्तु भवन्तः प्रसन्ना स्मः. देवाला सांगायची की प्रसन्न चित्ताने पूजा करत आहे तर त्यांची कृपा दृष्टी राहावी ही कामना करून देवाकडे पाठ नमस्कार करायचा. प्रसन्ना स्मः. म्हणून ह्याला पुण्य वाचन पूजा म्हणतात. कुठलेही कार्य असले सत्यनारायण करा, घरी अभिषेक करा, वरदाशंकर करा, वास्तुशांती करा, गृहप्रवेश करा, पाठावर किंवा चौरंगावर तुमच्या इथं पंचाचारी मानले 5 तत्व. जसं मी 5 तत्वाचा दिवस सांगितला, शरीर सुद्धा पंचतत्वाचं आहे. तुमच्या पूजेमध्ये लिंगायत समाजामध्ये पंचाचारी सुद्धा मानलं जातं. पंचतत्व 5च का बरं घेतले ते पंचतत्व. तर पंचाचारी पूजा स्वरूपी म्हणा, असं बाकी भौतिक दुसऱ्या समाजाचे यानुसार कळस पूजा स्वरूप म्हणा, सगळं हे केलं जातं. काय केलं जातं? गणपती बघून कुठले कार्य असतं तर विघ्न हरता कुठल्या कार्यामध्ये विघ्न म्हणून श्री गणेशा कामाचा केलं. म्हणून आपण सुरुवातीला गणपती बाप्पाची पूजा केली. 2 नंबरला भूतलाची केली. आपल्याला शाळेत पहिली आम्ही भारत माता जय म्हणायला त्या भूतत्वाला आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये, दुसऱ्या अंग्रेजी संस्कृतीमध्ये, हिंदू संस्कृतीमध्ये आईचं स्थान दिलं. म्हणून भूमी माता म्हणतो. म्हणून भूमी माताचं पूजन केलं, स्मरण केलं. 3 नंबरला जसं तुम्हाला क्षणोक्षणी ऑक्सिजनची गरज आहे, ऑक्सिजन आता सध्या हवा येत आहे फॅनची पण दिसत, तसं पाण्याची सुद्धा गरज आहे, पाण्याशिवाय राहू शकत. म्हणून नाना प्रकारच्या गंगा माताची आठवण करून पूजा केली. 4 नंबरला आपण ज्या कुळामधून जन्माला, पप्पा आपले कुलदेवत मानतात, आजोबा म्हणतात, पण त्या कुलदेवतेची आठवण, ज्या एरियामध्ये राहतो त्या ग्रामदेवतेची आठवण केलं आणि जिथं बसतो त्या स्थान देवतेची आठवण करून पूजेची सांगता क्षमा प्राप्त. ह्यालाच पुण्यवाचन पूजा म्हणजे. कुठलेही कार्य असेल की ही सुरुवात पूजेची झाली की मग दुसरं कार्य शांतीमध्ये, मग दुसऱ्या चौरंगावर दुसरी मांडली. पण श्री गणेशा कामाचं आहे. त्याच्यामुळेच आपण 5 विधी मांडलेली आहे, कळस पूजा मांडलेली आहे. बाजूला जी ज्या काळात जी फळ होती ती देवाला अर्पण करण्यासाठी मांडलेलं आहे. नारळ स्वरूपी फळ मांडलेलं आहे क्षमा. आता देण आपण विश्वेश्वराला अभिषेक घेऊ. आणि पृथ्वीपूजनेन विघ्नहर्ता श्री सिद्धिविनायक देवता प्रियता नमः. आता इथून उठा, वस्त्र काढून घेवा, मूर्ती स्वच्छ करून घ्या.